श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अनुभवणार आहोत 3ऱ्या अध्यायातील महत्त्वपूर्ण ओवी. चला तर मग ओवीला सुरुवात करूया. तुम्ही व्रत निमून करावे, शरीराते न पिडावे, दुरिकेही न वचावे, तीर्थासिगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातील असून 89व्या क्रमांकाची ही ओवी आहे. मागच्या भागामध्ये पाहिलं की स्वधर्म कशाला म्हणतात. अनेकाचं आयुष्य संपून जातं पण त्याला त्याचा स्वधर्म कळत नाही, आणि जरी स्वधर्म कळला तरी त्याचा त्या स्वधर्मावरती दृढ निश्चय भाव राहत नाही. त्यामुळे स्वधर्म कळूनही त्याच्या जीवनामध्ये त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात, ओळखीला हारी धन्य तो संसारी, ओळखीला हारी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी, मोक्ष त्याचे घरी, सिद्धी सहित हरिमुखी गाता, हरपले चिंता. ज्याने आपल्या जीवनामध्ये खऱ्या आत्मज्ञानाची, नवे नवे खऱ्या स्वधर्माची ओळखी करून घेतली, एकनाथ महाराज त्याला धन्यता देतात. म्हणतात ह्या संपूर्ण संसारामध्ये जर धन्य कोण असेल तर तो व्यक्ती आहे ज्याला हरीबद्दल खरी माहिती मिळाली, किंवा ज्याला स्वधर्माबद्दल खरी माहिती मिळाली, ज्याला आत्मज्ञानाची प्रचिती झाली, त्याला म्हणायचं धन्य तो संसारी. आणि ज्यावेळी असं होईल त्यावेळी माऊली आजच्या ओवीमध्ये सांगतात, व्रत निमून करावे. अहो, जर तुम्ही तुमच्या आत्मज्ञानावरती जर स्थित असाल तर तुम्हाला कुठलंही व्रत जीवनामध्ये करण्याची गरज नाही. म्हणून माऊली या ओवीमध्ये आपल्याला सांगतात की तुम्हाला कुठल्याच पद्धतीची व्रते, कुठल्याच पद्धतीचे नित्यनियम आणि कुठल्याच पद्धतीचं शरीराला त्रास देण्याची काहीच गरज नाही. नवे नवे माऊली असं म्हणतात या ओवीमध्ये, तुम्हाला दूर कुठे तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज नाही बाबांनो. जर आत्मज्ञानावरती स्थिर राहिलात, सद्गुरूंनी दिलेल्या नामचिंतनावरती स्थिर राहिलात तर जीवनामध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायची आवश्यकता पडणार नाही. कारण माऊली हरिपाठामध्ये सुद्धा बोलून गेले, तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. अहो, या आत्मज्ञानाच्या जीवावरती लोक अनेक चिरंजीव सुद्धा झालेले आहेत. मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होनी ठेले. अहो, एवढंच काय, आपलं देह पवित्र होईल किंवा आपण वैकुंठाला जाऊ, ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की जो कोणी नामस्मरण करील, या आत्मज्ञानावरती स्थिर राहील, त्याची आई, त्याची पत्नी किंवा तिचा नवरा किंवा त्याचे वडील एवढेच नव्हे तर त्याचं संपूर्ण गोत्र वैकुंठ पदाला पोचेल. चतुर्भुज नर होऊन ठेवले म्हणजे ते स्वतः चतुर्भुज असणाऱ्या परमेश्वराला प्राप्त होतात. अशा पद्धतीचं ह्या आत्मज्ञानाचं महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये अनेक व्रते सांगितलेले आहेत. मी कुठल्या एका व्रताबद्दल बोलत नाही. कुठलंच व्रत तुम्हाला जीवनामध्ये करायची गरज पडणार नाही. किंवा अनेक उपवास करून लोक जे 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस, महिने शरीराला पिडतात, त्रास देतात, तसं सुद्धा करायची गरज पडणार नाही. नवे नवे आपल्या खिशात पैसे नसताना कर्जबाजारी होऊन लोक तीर्थस्थानाला जातात. बोलतात आयुष्यामध्ये एकदा तरी आपण काशी पाहावी किंवा गंगा पाहावी, किंवा अनेक तीर्थस्थानाला जाताना दिसतात. माऊली म्हणतात हे सगळं करायची गरजच नाही. फक्त तुम्ही घरी बसा आणि सद्गुरूंनी दिलेल्या त्या नामचिंतनावरती स्थिर व्हा, त्या आत्मज्ञानावरती स्थिर व्हा. एवढं केलं तर तुम्हाला कुठेही जायची तीर्थाला वगैरे गरज पडणार नाही.
ज्ञानेश्वर माऊली एका अभंगामधून सुद्धा म्हणून गेले, त्यांच्या गाथ्यामधून, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची, अखंडित सेवा करा त्याची. अहो, जीवनामध्ये फक्त आपल्या आत्मदेवाची अखंडित सेवा केली रे केली, त्याच्या पलीकडे जीवनामध्ये परमार्थच नाही जा. कारण बाकी सगळा परमार्थ असारमध्ये मोडतो आणि आत्मज्ञानावरती स्थिर होऊन केलेलं चिंतन ते एकमेव सारमध्ये मोडतं. कारण पुण्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. या छोट्याशा व्हिडिओमध्ये सगळंचं सगळं सांगणं शक्य नाही, पण जे शुद्ध पुण्य म्हणून जे आहे, ज्याच्यामुळे जीवनामध्ये सर्व मोक्षासहित सिद्धी प्राप्त होतात, ते एकमेव आत्मज्ञान आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, सद्गुरूंची प्राप्ती करून घ्या. सद्गुरूकडे गेल्यानंतर ते सद्गुरू तुम्हाला आत्मज्ञानापर्यंत नेऊन पोहोचतील. आणि ज्या सद्गुरूंना आत्मज्ञानाबद्दल माहिती नाही, त्याला तुम्ही सद्गुरूच म्हणू नका. कारण असे सद्गुरू ज्यांना आत्मज्ञान स्वतःलाच नाही, ते इतराचं काय कल्याण करतील सांगा. इथे आपण व्रत नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरी केळी न वचावे, तीर्थासी गा, हा एवढ्या मोठ्या उच्च लेवलला पोहोचण्याची भाषा आपण करतोय. हे काही सहजच होणार आहे का हो? त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर ज्याला आत्मज्ञानाची प्रचिती आहे, अशा आत्मज्ञानाने युक्त असणाऱ्या सद्गुरूंना तुम्ही शरण घ्या. त्यांच्याकडून ती आत्मज्ञानाची प्राप्ती करा. त्या आत्मज्ञानावरती स्थिर व्हा, नामचिंतन करा आणि त्यानंतर मग ह्या उपाधीपर्यंत तुम्ही पोचाल. नाहीतर मी असं पाहतोय, एखाद्याला सद्गुरू प्राप्त होऊन महिनाभरही झाला नाही, नामचिंतनावरती अजून दृढही झाला नाही, त्याची कुठली चिंतनाची अवस्थाही पोचलेली नाही, तरी तो लगेच आपले व्रतनियम सोडायला तयार होतो. बोलतो तीर्थाला आपल्याला जायची गरज नाही. अरे, असे चुकीचा अर्थ काढून घेऊन स्वतःचा घात करून घेऊ नका. हे बाबांनो, जरी खरं असलं तरी पण जोपर्यंत तुम्ही आत्मज्ञानाने युक्त होऊन त्या आत्मज्ञानावरती स्थिर होत नाही, तुमच्यामध्ये तशा पद्धतीचं परिवर्तन घडून येतं नाही. हरीची या दासा हरिदाही दिसा. ज्या दिवशी तुम्हाला सगळ्यामध्ये हरी ओतप्रोत भरलेला दिसेल, त्या दिवशी तुम्ही हे सगळं सोडा. त्याच्या आधीच सोडू नका. कारण अनुभूती आल्याशिवाय तुम्ही व्रतनियमू सोडणे, शरीराते न पिडणे किंवा तीर्थाशी न जाणे, हा पण एक हास्याचा प्रकार ठरेल. म्हणून ह्या ओवीचं चिंतन इथेच संपलं. जर आपल्याला हे ओवीचिंतन आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर ग्रुपला शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.